शक्तीपीठ महामार्गाला विरोध करणाऱ्या शिक्षक गिरीश फोंडे यांच्यावरील निलंबनाच्या कारवाई विरोधात कोल्हापूरमध्ये आंदोलन करण्यात आलंय। शेतकरी नेते राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात हा मोर्चा निघालाय। शक्तीपीठ महामार्ग विरोधात गेल्या 1 वर्षांपासून आंदोलन सुरू आहे। आंदोलनास समर्थन देणारे शिक्षक गिरीश फोंडे यांच्यावर प्रशासनाने निलंबनाची कारवाई केली आहे। या मोर्चामध्ये इंडिया आघाडी, शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समिती, कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठ, शिक्षक संघटना, समन्वय समिती, स्वाभिमानी शेतकरी संघटना सहभागी झाल्या होत्या। या सगळ्याचा आढावा घेतलाय, मोर्चेकरांशी संवाद साधलाय आपले प्रतिनिधी सतेज औंधकर यांनी। शक्तीपीठ महामार्गाचे समन्वयक गिरीश फोंडे यांच्यावरती महापालिकेने निलंबनाची कारवाई केल्यानंतर आता कोल्हापुरात शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधातील जे सर्व नागरिक आहेत, आंदोलक आहेत, त्यांचा या ठिकाणी मोर्चा निघाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। भवानी मंडपातनं हा मोर्चाला सुरुवात झालेली आहे। हा मुख्य मोर्चा आहे आणि खरं पाहिलं तर यामध्ये इंडिया आघाडीचे नेते जे आहेत ते या ठिकाणी मोठ्या संख्येनं दाखल झाल्याचं पाहायला मिळतंय। गिरीश फोंडे यांच्यावर झालेली कारवाई ही राजकीय आक्षेपोटी झालेली कारवाई आहे, त्यामुळे कुठेतरी ही कारवाई थांबवावी, हा निर्णय जो आहे तो मागे घ्यावा, यासाठी आता महापालिकेवरती हा मोर्चा काढण्यात येतोय। आपल्यासोबत बोलण्यासाठी विजय देवणे आहेत। काय नेमका मोर्चाचा आजचा उद्देश आहे, आणखी इथून पुढे काय इशारा असणार आहे? महाराष्ट्रामध्ये सरकारची एक प्रकारची दडपशाही सुरू आहे। सरकारच्या दडपशाहीला विरोध करण्यासाठी हा मोर्चा आहे। निलंबन रद्द करायचं आहे। गिरीश फोंडेंचं जोपर्यंत निलंबन रद्द होत नाही तोपर्यंत ही चळवळ सुरू राहणार। म्हणून या ठिकाणी शेतकरी, शेतमजूर, या ठिकाणी शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समिती आणि सर्वांच्या वतीनं हा महानगरपालिकेवर मोर्चा जाऊन त्या ठिकाणी आयुक्तांना निवेदन दिलं जातं। साधारणतः 150 पेक्षा अधिक या ठिकाणी प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते या ठिकाणी एकत्र आल्याचं पाहायला मिळतंय। हा मोर्चा आहे तो आता महापालिकेवरती काही वेळातच धडकणार असल्याचं आपल्याला देखील सांगण्यात येतंय। सतेज औंधकर, लोकशाही मराठी, कोल्हापूर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।